बबडू त्याचे दूध पिऊन घे. मला नाही प्यायचे दूध. असं काय करतो, शहाणा आहेस की नाही तू? हा असं नाही करायचं आहे, दूध पिऊन घे बाळा. शुभम हट्टीपणा नको करूस बाळा, आई सांगते ना, ऐक तिचं दूध घे बरं. हे घे थोडस. हा बबडू राजा हळूहळू बाळा, लागेल तुला. बबडू दादा मला वाटलं तुम्हाला कधीच नाही भेटणार. असं कसं नाही भेटणार, तुझ्यासाठी तर आलोय. चल आलो की नाही? का आलायस तू सोन? तुला मी घरात बाहेर काढलं, बापानी जायला सांगितलं, तुला कळत नाहीये का? अजून काही वाटत नाहीये तुला? का काही वाटायला पाहिजे? माझ्या मुलाला भेटायला आलोय, कशाला काही वाटायला पाहिजे मला? मॅडम मी तुम्हाला किंवा शुभ्राला भेटायला नाही आलो, मी माझ्या मुलाला भेटायला आलो. आणि हो, मी माझ्या मुलाला माझ्या बरोबर घेऊन जायला आलो. सोम प्लीज असं करू नकोस, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नकोस. प्लीज प्लीज असं करू नकोस. का असं करू नको? हक्क आहे माझा, बाप आहे मी त्याचा. मला त्याच्याबरोबर राहावंसं वाटतं, त्याला सुद्धा माझ्याबरोबर राहावंसं वाटतं. बघितलं ना कसा डॅडा म्हणून आला माझ्याकडे. हो की नाही रे बबडू? खायचं ना डॅडा बरोबर? हो दादा, मला यायचं तुझ्यासोबत. बघ सोम प्लीज प्लीज नको ना असं करू. माझ्या मुलाला माझ्यापासून नको तोडू सोम. आई आई प्लीज तुम्ही सांगा ना त्याला. आई प्लीज. ए शुभ्रा थांब. मॅडम तुम्ही मला घराबाहेर जरी काढलं असलं तरी माझं आणि माझ्या मुलाचं नातं संपलेलं नाही. माझा बाप म्हणून हक्क आहे त्याच्यावर, लिगली अधिकार आहे मला. हो की नाही मॅडम? हा लिगली मी त्याला भेटू शकतो आणि त्याला घेऊन जाऊ शकतो. तो मला आता कोणीही अडवू शकत नाही. बबडू जा जा रे, बॅग घेऊन बघा ना तो काय बोलतोय. प्लीज बबडू बबडू राजा ऐक. बबडू आई आई समजवा ना तुम्ही. आई प्लीज असं काय बोलतोय, मला नाही. शुभ्रा शेवटी सोहम शुभमचा बाप आहे शुभ्रा, त्याचा अधिकार आहे त्याच्यावर. अँड इज राईट. लिगली सोहम त्याला बरोबर घेऊ शकतो. कळलं? मी आलो. चला बबडू राजा ऐक. बबडू ऐक ना बाळा, तू सोडून जाणार मला खरंच? हा शुभ्रा सोड मला. बबडू राहू दे. चल मस्त मज्जा करूया आपण. हा चल चल रे, मस्त मज्जा करूया आपण, एन्जॉय करूया. बबडू 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 राजा मला सोडून नको जाऊ. बबडू दत्तू असा अचानक गावाला गेला त्यामुळे आसावर आणि शुभ्रा डिस्टर्ब असतील ना. खूप खूप वाईट वाटत असेल त्यांना. पण ह्या सगळ्यासाठी शुभ्राने स्वतःला जबाबदार धरायला नको. खूप हळवी आहे रे ती तशी. शुभ्राची तशा स्ट्रॉंग आहेत. म्हणजे बघतो ना मी आता की ऑफिसची कामं सुद्धा किंवा ऑफिसच्या माणसांना सुद्धा त्या खूप छान पद्धतीने हँडल करतात, स्ट्रॉंगली एकदम. पण हेही तितकंच खरं की घरच्यांच्या बाबतीत त्या खूप खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत. आसावरी मॅम आणि शुभ्राजी दोघींना आता आधाराची गरज आहे. दोघी डिस्टर्ब असते. शुभ्राला आता तू बऱ्यापैकी ओळखायला लागलायस. म्हणजे कामाच्या निमित्ताने तुमच्या भेटीगाठी होतच असतात, त्यामुळे तुला तिची कंडिशन कळतेय. सगळंच विचित्र घडलंय रे त्यांच्या बाबतीत. मला तर आसावरीचं पण खूप वाईट वाटतंय. म्हणजे हे ठीक आहे की तू शुभ्राच्या मागे अशी खंबीरपणे उभी आहे, स्वतःचाच मुलगा असा वागला याचं दुःख असणारच ना रे. आणि आता तर दत्तूही गावाला गेलाय आणि अभिजित त्याला सोडायला गेलाय, म्हणजे त्या दोघीच असणार फक्त घरी. चल आपण त्यांना भेटायला जाऊया. चालेल. तू एक काम करतो, पुढे हो, एक छोटं काम करून येतो. आसावरी अशी वाट बघून काही होणार आहे का? येईल ती परत.
खरं सांगू, शुभ्रासमोर असं खूप दाखवते की मी स्ट्रॉंग आहे, कठोर आहे, कारण शुभ्रासाठी ते गरजेचं आहे म्हणून. पण गेल्या काही दिवसात जे काही घडलंय ना आमच्या घरात, त्यांनी मला सुद्धा आता स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं, धीर धरून ठेवणं खूप कठीण जातंय. सोहमचे बाबा गेल्यानंतर खूप वर्ष एकटीने काढली मी. त्यामुळे एकट्या बाईसाठी आयुष्य किती कठीण आहे, एकट्या बाईला काय काय फेस करावं लागतं मला माहिती हो चांगलंच. आणि शुभ्रालाही सोहमला डिवोर्स दे सांगणं सोपं आहे का माझ्यासाठी? मी पण सोहमची आई आहे ना, नाही सोपं आहे. पण काय करू, त्याशिवाय दुसरा काही इलाजच नाहीये. मला माहिती आहे शुभ्रासाठी पुढचं आयुष्य खूप कठीण जाणार आहे. आम्ही दोघंही आहोत तिच्या सोबत, आम्ही आधार देऊ तिला, पण आम्ही काही तिच्या आयुष्याला पुरलंय का शेवटी? आणि त्यातूनही ना आपली सुख दुःख शेअर करायला, कधीतरी गृहीत धरायला हक्काचा माणूस लागतो प्रत्येक भागी. ते नसेल ना शुभ्राजवळ, पण याशिवाय दुसरा पर्याय नाही हो ना. तर सोहम तिला आयुष्यभर छळत राहील. आता मी कुठल्या शब्दात शुभ्राला समजावून सांगू की मी फक्त आणि फक्त शुभ्राच्या भल्याचा विचार करतेय? आसावरी, तिच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य असंच तू बोलतेस ना. फक्त तिला आत्ता ते समजून घेता येत नाहीये एवढंच. तुला खचून जाऊन चालणार नाही. तुला स्ट्रॉंग राहिलंच पाहिजे शुभ्रासाठी, शुभमसाठी. शुभ्रा, शुभ्रा इकडे बाबा. शुभ्रा ये. शुभ्रा, आय एम रिअली सॉरी बाळा. मी ना तुला पटकन असं तडकाफडकी सोहमला डिवोर्स द्यायचं सांगायला नको होतं. तुम्ही काय सॉरी म्हणताय? मीच म्हणायला हवं सॉरी. मीच चुकीची वागली. पण आई मला खरंच सहन नाही झालं. नाही ग, इट्स ओके बाळा, मी समजू शकते, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव शुभ्रा. बाळा, मी तुझ्या भल्यासाठी सांगते ग हे सगळं. हे मला माहितीये तुम्ही माझ्या भल्यासाठी सांगताय आई, पण तुम्ही पण घ्या ना मला समजून. मी खरंच नाही डिवोर्स देऊ शकत सोहमला. शुभ्रा, तुला कसं पटवून देऊ मला नाही कळत. अगं मी आई आहे सोहमची. माझ्या इतकं चांगलं सोहमला दुसरं कोणी नाही ओळखू शकत. मी तुला लिहून देते शुभ्रा, तो ना शुभमचं निमित्त करेल आणि सतत या घरात येत राहील. नाही, सोहमला शुभम पासून दूर ठेवण्यासाठी ना कायदेशीर मार्गाखेरीज दुसरा कुठलाही उपाय नाही आपल्याकडे. पण आई, डिवोर्समुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल आपलं, आणि मी आनंदी राहू शकेन. खरंय तुझं म्हणणं. दिवस काही कोणी आनंदाने नाही ना घेत. किती यातना होती त्या बाईच्या मनाला माहितीये मला, समजू शकते मी. पण एक विचार कर ग बाळा, नातं तुटल्यानंतर तसंच आयुष्य फरफटत ठेवणं, तसंच पुढे जाणं हे कितपत योग्य आहे? तुझ्यासाठी योग्य नाही आणि त्या बिचाऱ्या शुभमसाठी योग्य नाही ग. शुभ्रा, हे बघ, डिवोर्समुळे ना तुझं आयुष्य संपणार नाहीये, पण कदाचित नवं आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास मिळेल तुला. आसावरीचं म्हणणं पटतंय मला. ती जे म्हणते त्याचा तू एकदा तरी विचार कर बस. प्लीज. आई, पण कधीतरी सोहम सुधारेल असं मला अजूनही वाटत असेल तर. अगं वेडी आहेस का तू शुभ्रा? आई, 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जातील, 3 वर्ष जातील. कधी ना कधी सोहमला त्याची चूक कळेल असं अजूनही मला वाटत असेल तर.
आई डिवोर्स हा कायमचा असतो, परत नाही मागे वळू शकत मी. सोहम माझा नवरा म्हणून नाही, पण शुभमचा बाबा म्हणून परत येऊ शकतोय अजूनही. पण मी आता डिवोर्स घेतला ना आई, तर सगळे मार्ग बंद होतील आणि ह्याचा त्रास माझ्या बबडूला भोगावा लागेल. आई शाळेत त्याच्याकडे बोट दाखवतील लोक, त्याचे मित्र चिडवतील त्याला. सोहमला डिवोर्स देऊन मला शांत वाटेल आई, पण माझ्या बबडूचं काय? त्याला खूप त्रास सहन करावा लागेल आई. आई डिवोर्स घेऊन आता मी सोहमची बायको म्हणून वेगळी झाले ना त्याच्यापासून, तर बबडूची आई म्हणून सुद्धा मला वेगळं व्हावं लागेल. आणि मला ते होऊ नाही द्यायचंय आई. माझ्या शुभमला जळ नाही बसली पाहिजे याची. अगं शुभम आई ऐका ना, ऐका ऐका आई, प्लीज मला फोर्स नका करू. माझा निर्णय झालाय, सोहमला मी नाही डिवोर्स देणार. माझ्याकडे ठेवते पेपर्स. गुड मॉर्निंग अज्जू. गुड मॉर्निंग शुभम. बबडू, रजा ही बॅग का घेतलीस? कारण त्याला माहितीये त्याचा डाळ्या त्याला न्यायला येणार आहे, म्हणून तो बॅग घेऊन रेडी. चल रे बबडू. आई चला चल, मस्त आपण धमाल. अनुरागजी आहेतच का घरात? मॅडम, मी गेल्यानंतर काय दत्तक घेतलंय का ह्याला? नाही, तुमचा मुलगा नालायक निघालाय ना, त्यामुळे हा आता. यू माइंड युअर ओन बिझनेस सोहम. नाही, तेच करणार आहे मी, मला माहितीये ना. म्हणून तर मी माझ्या मुलाला न्यायला आलोय. फक्त मी माझ्या मुलाला नेतोय, बाकी काही करा, मला काही देणं घेणं नाही. चल रे. सोहम थांब, त्याने अजून काही खाल्लं नाहीये. ब्रेकफास्ट केल्याशिवाय मी त्याला सोडणार नाही. मी काय उपाशी ठेवणार आहे का तुझ्या मुलाला? माझा पण मुलगा आहे ना, मी देईन त्याला खायला. तुझं ते पिझ्झा आणि बर्गर खाऊन त्याचं पोट बिघडतं. मी घरचा ब्रेकफास्ट केल्याशिवाय त्याला सोडणार नाही. सोडणार नाही म्हणजे काय? तू कोण आहेस? कोण थांबवणार आहे मला इथे? कालच सांगितलंय मी तुला, बबडूला भेटण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही, हो की नाही मॅडम? चल रे बबडू. फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं वगैरे मी थांबणार नाही. चल. शुभमला घेऊन जाऊ नको असं म्हणणं नाहीये सोहम त्यांचं. त्यांचं म्हणणं आहे की त्याला खाऊन घेऊ दे, मग तू घेऊन जा की. त्या काय म्हणतात ते कळतंय मला. तू काय वेगळ्या भाषेत सांगतोयस? आणि आमचा फॅमिली मॅटर आहे ना, मध्ये पडायचं नाही. चल रे. सोहम, आता तू अति करतोयस. मी फक्त 5 मिनिटं मागते त्याचा ब्रेक. मी एकदा सांगितलं ना, मी थांबणार नाही. मी त्याला आत्ताच्या आत्ता घेऊन जाणार आहे. चल रे. काय चाललंय तुझं? अरे चल ना. शुभ्रा, हा तुला बाबांनी दिलेला हार ना? शुभम, हा हार तुझ्याकडे कसा आला? बबडू इकडे. राजा, मला सांग, तू हा हार कुठे घेऊन चालला होतास? राजा, प्लीज मला सांग, तुला कोणी काहीही बोलणार नाही. घाबरू नको, बोल बरं. तुम्ही ना मला डॅडानीच हे करायला सांगितलेलं. आणि त्याच्या बदल्यात त्यांनी मला पैसे पण दिलेले. काय? शुभम, तुझ्या डॅडानी तुला दिलेले पैसे आहेत तुझ्याकडे आता?
याच्या आधी पण डॅडांनी मला, मी जेव्हा त्याचं ऐकतो तेव्हा नेहमी पैसे दिलेले. लाज नाही वाटत तुला सोहम? स्वतःच्या मुलालाही त्यातलं घाणेरडं गोष्टी करायला सांगतोयस तू? तू त्याला आता जे आणायला सांगितलंस ना, त्याला चोरी म्हणतात सोहम. आणि तुझी कामं करण्यासाठी त्याला तुझे पैसे देतोस ना, त्याला लाच म्हणतात. शरम वाटत नाही तुला सोहम? आपल्या पोटच्या पोराला तू हे असलं घृणास्पद काम करायला लावतोयस? मारे तोऱ्यात मला म्हणाला होतास ना, मला माझ्या मुलाला सक्सेसफुल बनवायचंय, मला शुभ्रासारखा बावळट नाही बनवायचंय, स्मार्ट बनवायचंय. हे करायचंय तुला? हे करायला लावतोस स्वतःच्या पोराला? बघतेस ना शुभ्रा, तू बघतेस ना? अगं हेच म्हणत होते मी. त्याला काही मुलाबद्दल स्वतःच्या फार प्रेम आहे म्हणून तो येत नाहीये त्याला न्यायला. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या पोटच्या पोराचा सुद्धा उपयोग करून घेतोय तो. सोड त्याला, सोड. बरं झालं शुभ्रा आपल्याला आत्ता कळलं म्हणून. त्या मुलाला त्यांनी अजून काय काय करायला लावलं असतं, काय केलं असतं. शी सोहम, अरे अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहेस तू? सोहम, हे घ्या डिवोर्स पेपर्स. सॉरी शुभ्रा, मी तुझे दागिने चोरले. सॉरी. बाळा काय करतोयस? तुझी काहीच चूक नाहीये, तू नको सॉरी म्हणू. हा शुभम, नाही बाळा, जे काय झालं ते सगळं विसरून जा. पण ते पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायची. यापुढे तुला कोणीही जर असं काही करायला सांगितलं तर करायचं नाही. तुला तर कोणी फोर्स करून सांगितलं तर सरळ ती गोष्ट आईला नाही तर मग आजी आजोबांना सांगायची. कळलं तुला? ओके. बबडू, बबडू थांब राजा. बबडू, बबडू जाऊ दे डॅडाला प्लीज. हट्ट करू नको. बबडू सोड, बबडू सोड, बबडू सोड. बबडू डॅडाला सोड. बबडू, बबडू सोड. बबडू शुभ्रा, आई उठ ना. आई उठ ना. आई उठ ना. आई काय झालं तुला? आई
शुभ्रा शुभ्रा काय झालं? शुभ्रा शुभ्रा ऐक ऐक थांब, तू काळजी करू नकोस. इकडे इकडे बघूया. मी उचलतो. शुभ्रा शुभ्रा थांब बाळा. अंगणात प्लीज. हो शुभ्राजी. एक मिनिट अंगणा. शुभ्राजी काय झालं? थांब बबडी मी पाणी आणतो. जा तू फोन आण जा माझा. शुभ्रा ए बाळा शुभ्रा. ते पाणी घ्या. हो ऐक इथे लागलंय वाटतं तिला. फोन. थांब बाळा. हा. आई. शुभ्राजी शुभ्रा हेलो डॉक्टर. नाचने का पैसा लेगा क्या? हाँ, ऐसा नहीं तो वैसा लेगा क्या? हाँ? सबको नचा दो, उसको उसको. तो कुठे होतास दिवसभर? आणि तुझा तो बावळट मुलगा नाही आला का तुझ्या बरोबर? नाही बबडू नाही आला. का रे? तुझ्या वाईफने पाठवलं नाही त्याला तुझ्या बरोबर? की तुझ्या आईने, सॉरी आसावरे मॅमने अलाउ नाही केलं का तुला त्याला आणायला इकडे? बाय द वे तू खूप म्हणत होतास ना की तो आपल्या तिजोरीची चाबी अँड ऑल दॅट आहे. कुठे मग ती चाबी? झालं का? नसलेले अकलेचे तारे तोडून झाले तुझे. आता हे बघशील काय आणलंय. काय? इथे येऊन बघ. वन टू थ्री फोर. हे किती झिरो आहेत? हे तुझ्या डोक्यावर आहे ना आता, त्याच्यापेक्षा जास्त झिरो आहेत त्याच्यात. 8 झिरो आहेत म्हणजे किती माहितीये? 10 करोड रुपये. Oh my God! So, अरे इतका मोठा चेक तुला कसं काय दिला आसावरे मॅमने? डील झालं आमच्यात. कसं डील? नाही मी यापुढे त्यांना त्रास द्यायचा नाही, त्या बदल्यात त्यांनी मला पैसे दिले. बरं अजून एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. सो प्लीज लवकर सांग ना, प्लीज प्लीज प्लीज. डिवोर्स पेपरवर साईन करून आलोय मी. त्या शुभ्रापासून कायमची मुक्तता मिळाली आहे मला. ओ माय गॉड, आजचा दिवस इतका भारी, इतका भारी. आय एम सो हॅपी. आता चल ना आपण लग्न करूया प्लीज ना, प्लीज. एक मिनिट. हे असल्या लग्न बिग्नाच्या अपेक्षा ठेवू नको माझ्याकडून. आताच कुठे पहिल्या लग्नाच्या झंझटीतून बाहेर आलोय मी. इतकं काही दुसरं लग्न वगैरे करणार नाही. आता एकटा राहणार आहे मी, मस्त एन्जॉय करणार आहे. बास झाला आता. सो लिसन ना, पण आजचा दिवस आपल्यासाठी किती लकी आहे. आपल्या सगळ्या विश कंप्लीट झाल्यात ऑलमोस्ट. आपण एन्जॉय करूयात ना ऍटलीस्ट प्लीज. अरे एन्जॉय तर करूच ना. हो जेवढं खुश व्हायचं तेवढं खुश हो. हसायचं तेवढं हस. नंतर रडायचंच आहे तुला सुझॅन. वाट बघ मी तुझ्याशी लग्न करतोय. हट, या जन्मात शक्य नाही. सो तू लग्न कर किंवा नको करूस, आय जस्ट डोंट केअर. पण तुझे पैसे घेऊन मी पळून जाणार आहे एवढं नक्की. थँक्यू सो मच. सो आय लव्ह यू. थँक्यू सो मच. अच्छा ऐक ना, माझे फोटोज काढ ना प्लीज गाडी बरोबर, माझ्या न्यू कार सोबत. हा फोन पण नवीन आहे. दॅट इज द सेकंड गिफ्ट ना. जा तू आधी फोटोज काढ, नंतर बोलूयात आपण त्याबद्दल. हा काय उंदीर आहे का? नीट पकड ना. पोज आहे ना. सो अच्छा ठीक आहे, कम ना.
तुझे ना आधी कळवायचं तरी तू. अरे काय स्माईल, कळवायचं ना आधी. तू गाडी वगैरे घेतेस, केवढी एक्सपेन्सिव्ह कार आहे माहितीये का तुला? आता कुठे पैसे संपवून टाकायचे का आपण सगळे? नशीब तू आहेस. शुभ्रा असती ना तुझ्या जागी, माहित नाही किती डोकं फिरलं असतं माझं, गाडी वगैरे फोडली असती. व्हॉट शुभ्रा? सो तुझा आता ना डिवोर्स झालाय, कळलं तुला? काय सकाळ सकाळ तुझ्या त्या बोरिंग बायकोचं नाव घेतोस रे? सगळा माझा मूड खराब केला तू. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी शुभ्रा नाही, सुझॅन. ओके ठीक आहे, जाऊ द्या आता, मूड नको स्पॉइल करू, आपण लॉंग ड्राईव्हला जायला. चला तर एवढी नवीन गाडी घेतली तर जायला तर पाहिजे ना. चल मी ड्राईव्ह करणार. गिफ्ट कोणी केलं? हो ठीक. आसावरी मॅम कशाला आल्यात? त्यांनी दिलेले पैसे त्या परत घ्यायला तर नाही आल्या ना? तो मी आधीच सांगते, मी माझी कार नाही देणार आहे. थांब ना, बघू दे. नाही दोघं कशासाठी आलेत बघतो जरा. थांब, बडबड करू नको. या सगळ्या तुझ्या वस्तू आहेत, त्या घे. अच्छा, खूपच सेवा वगैरे करताय माझी. माझं सगळं राहिलेलं सामान माझ्यापर्यंत आणून वगैरे पोहोचवलं तुम्ही. इतकं काहीही करायची गरज नाहीये आसावरी राजे. मी स्वतः घरी येऊन घेऊन गेलो असतो. नेमकं तेच नकोय मला. त्यानिमित्ताने घरी येणार, बबडूशी बोलणार, त्याला वाईट साईड शिकवणार, त्याच्या डोक्यात नको त्या गोष्टी भरणार. नकोच ते सगळं. या सगळ्या तुझ्या वस्तू आणल्याय, त्या ठेवायच्या तर ठेव, नाही तर फेकून दे. तुला काय वाटेल ते कर, मला काही घेणं देणं नाहीये त्याच्याशी. इथून पुढे आम्हाला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. आमच्या घरात पाऊल ठेवायची गरज नाही. बरोबर आहे. आणि काय रे, तुला काही कामधंदे नाही आहेत का? बघावं तेव्हा आसावरी मॅडम, शुभ्राच्या मागे मागे फिरायचं. कुलकर्ण्यांच्या घरातच पडलेला असतोस की काय हल्ली? कुठे गेले तुझे ते सगळे गरीब लोक ज्यांना तू न्याय मिळवून द्यायला झटत वगैरे असतोस? ते सगळे गेले का तुला आता पुळका याचा थांबलाय? का तुझा मोर्चाच आता तू श्रीमंतांकडे वळवलायस, त्यांच्या मदतीला धावून जातोस सारखा? एक सांगू का, हे जे काही करत होतास ना, गरिबांना न्याय मिळवून देणं, घर बांधून देणं, हे कर परत सुरू. हे शुभ्रा आणि यांच्या मागे फिरू नको उगाचच. स्वतःच असं कर आयुष्यात काहीतरी. अजूनही मी गरिबांसाठीच काम करतो आणि आताही मी तेच काम करतोय. पण जगातला सगळ्यात मोठा गरीब आता माझ्या समोर उभा आहे. तू मला गरीब म्हणतोयस? तुला माहितीये का रे, आता या क्षणाला किती पैसे आहेत माझ्याकडे माहितीये? म्हणूनच मी तुला गरीब म्हणतोय. तुझ्याकडे फक्त पैसा आहे रे, पण त्या बदल्यात सगळी जवळची माणसं तू गमावून बसलाय. याला म्हणतात गरिबी. आणि हा असतो असा गरीब. हे बघ अनुराग, मला स्टॉप इट सोहम. अनुरागला काही बोलायची गरज नाही. प्रत्येक गोष्ट खरी बोललाय तो. सगळं होतं तुझ्याकडे रे सोहम. सोन्यासारखा संसार होता, तुझी स्वतःची तुझ्यावरती प्रेम करणारी माणसं होती, पण त्यांची किंमत तुला कधी कळलीच नाही. म्हणून तू हा असा वागतोयस. आणि ती शुभ्रा बिचारी घरी. काय शुभ्राचं काय? काही नाही. अनुराग, आपलं काम झालंय, आपण निघूया. सोहम कुलकर्णी, तुझी खूप दया येते मला. कर्मदरिद्री असते. तुला काय वाटतं, त्याचं नवीन गाड्या घेणं, पोरी पटवणं, पैसा उडवणं म्हणजे काय सगळं असतं? त्यात खरी मजा असते, सुख खरं त्याच्यात असतं.
पण हे सगळं मिळवण्यासाठी तू जे लोकांना दुखवलेस ना, स्वतःच्या लोकांना, त्या सगळ्याचं गिल्ट तुला कायम टोचत राहणार. आणि त्याबद्दलची भीती आता डोळ्यात दिसते तुझ्या. या सगळ्याची जाणीव होईल तुला, फार लवकर होईल. तू नुसती सोहमसाठी रडत नव्हतीस. इतक्या वर्षांचं तुझं सोहमशी असलेलं नातं तुटलंय. असं नातं तुटलं की ते सोपं नसतं ग. तुटलेल्या नात्यासाठी तू रडत होतीस. मुख्य म्हणजे शुभ्रा, हे बघ, ह्या घरामध्ये तुला तुझं दुःख व्यक्त करता येऊ नये अशी वेळच येता कामा नये. तुला जसं हवं तसं तू कर बाळा. तुला रडायचं ना, मन मोकळेपणाने रड. तुला कोणी काही बोलणार नाही. सोहम व्यक्ती म्हणून आपल्याशी कसाही वागला असला तर या घराचं त्याच्याशी जे नातं जोडलं गेलं होतं ते नातं तोडताना खूप त्रास होतोय. मी तुझ्यावरती ओरडायला नको होतं. आय एम सॉरी शुभ, आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी. आई, तुम्ही नका मला सॉरी म्हणू. मी सॉरी म्हणायला पाहिजे तुम्हाला, कारण मला माहितीये तुम्हाला किती त्रास होतो या सगळ्याचा. तुम्ही माझ्यासाठी तुमच्या पोटच्या मुलाला घराबाहेर काढलं ताई. माझ्यापेक्षा तुमचं दुःख खूप मोठं आहे. तुम्ही फक्त वरवर दाखवताय की तुम्ही स्ट्रॉंग आहात, पण मला माहितीये तुम्हाला किती वेदना होत आहे ताई. मला माहितीये. असावरी आई, अज्जू प्लीज रडू नका ना. असावरी हो हो हो, मी 10 मिनिटात पोहोचतेय. आज आपण सगळे पॉइंट्स नीट डिस्कस करूया आणि मग फायनल स्टेटमेंट बनवून टाकूया. ओके? हो, या आय बी देअर. बाय. सुखी राहा. अरे थांब थांब थांब. अरे प्रसाद नकोय? उजवा हात. शाबास. आई चल. ओ गते, गुड मॉर्निंग. घे प्रसाद घे. शुभ्रा, बबडू खूप छान पूजा करायला शिकलाय. हा, आपण ना त्याचा व्हिडिओ काढून पाठवूया बाबांना. पण जो इतके खुश होतील तुझा व्हिडिओ बघून. आई चल. कुठे? तू विसरलीस ना, आपलं क्रिकेट खेळायला जायचंय. अरे देवा, बबडू सॉरी रे, माझ्या डोक्यातनं गेलं राजा. अच्छा, म्हणून एवढी घाईघाई चालली होती का? बरं ठीक आहे, जा, आपण काहीतरी खाऊन पिऊन जा. बाळा. आई, काय ग? अहो, बऱ्याच दिवसात आपण दोघीही ऑफिसला गेलो नाही आहोत, त्यामुळे खूप कामं पेंडिंग येतो तिकडे. काही महत्वाच्या डॉक्युमेंट्सवर मला साईन आजच्या आज करायला हवी आई, त्यामुळे मला जायला लागेल आज ऑफिसला. बबडू, आय एम सो सॉरी राजा, खरंच मला जावं लागेल बा. अगं काही हरकत नाही, तू जा ना ऑफिसला. तू तुझी कामं कर, काही काळजी करू नकोस. आज मी नेते बबडूला क्रिकेट खेळायला. आजू आली तर चालेल ना बाळा? हो, पण आजू मला आईला दाखवायचं होतं पण मी कसा क्रिकेट खेळतो. मग आपण असं करूया, मी आता जाते ऑफिसला, पटापट सगळी कामं फिनिश करते आणि मग पटकन घरी येऊन तुझा क्रिकेट बघते. चालेल? ओके. गुड बॉय माझा. जाते बघ, तुझ्यासाठी चॉकलेट मिल्क ठेवलंय, ते पिऊन घे. शुभ्रा, उदास नको होऊस अशी.
मला माहितीये सिंगल पेरेंट होऊन मुलांना वाढवणं किती कठीण आहे. तारेवरची कसरत करावी लागणार आहे बाळा तुला. त्यात ऑफिसची एवढी मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. ऑफिसचं काम, बबडूचा अभ्यास, त्याला वेळ देणं खूप कठीण आहे. पण तू काळजी नको करूस, एकटी नाहीयेस तू. आम्ही आहोत ना दोघं जण. बबडूसाठी त्याची आजी आहे, त्याचे आजोबा आहेत. आपण सगळे मिळून छान वाढवू त्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेव शुभ्रा, अगं खूप मोठ्या मुश्किलीने स्वतःचं अस्तित्व सापडलंय तुला. आता ते हरवून नको देऊस. आजू मी चेंज करून येतो. हो बाळा जा. हळू हळू. अगं कितीतरी सिंगल पेरेंट्स मुलांना वाढवत असतात अलीकडे. पुढे बबूला कळेल तू त्याच्यासाठी काय सॅक्रिफाईस केलंस ते. त्याचं मत आणखीन चांगलं होईल तुझ्याबद्दल, त्याला किंमत कळेल तुझी. चल आता उशीर होतोय ना तुला, नाही आणि मागे वळून पाहायचं नाही शुभ्रा आता. आता जे तुला अचीव करायचं ते अचीव कर. ओके, येऊ. येस, बाय.